नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारची कबुली, चौकशीनंतर एनटीएमधील आणखीन एक रसायनशास्त्र तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर. नीट पेपर फुटी प्रकरण, टेलिग्रामवर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप. ग्रुप बनवून 500 रुपयामध्ये प्रवेश दिला. पालकांचा विश्वास संपादन करून गुन्हेगारांनी नीटचा पेपर देऊ म्हणत 60,000चं टोकन दिल्याचा आरोप. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रह अंकाचा आज प्रकाशन. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळावर आधारित विशेष अंकाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार. मुंबईमध्ये पावसाळा तोंडावर आल्यानं रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग. बीएमसीकडून प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म 16-17 या ठिकाणचा ब्लॉक लांबला. आणखी काही मेल एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे स्थानकापर्यंतच धावणार. प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17वर सुरू असलेला ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला. मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक. कोथरूड मतदारसंघातील प्रश्नावर बैठक घेत दिल्या सूचना. गेल्या आठवड्यामध्ये विजेनं नागरिकांना त्रस्त केलं होतं. पुणे शहरामध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. इबोला विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर तपासणी कक्षाची उभारणी. दुबई, बँकॉकवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था. एनआयव्हीमध्ये संशयित नमुन्यांची तपासणी होणार. राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान. जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ. राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा. 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा.